साहेब काय आज पवार साहेबांची तुम्ही अचानक भेट घेतली काय? बघा काय आहे, पवार साहेबांना मी काल फोन केला होता, ते म्हटले आज इथं आहेत आणि मी निव्वळ फक्त माझे मित्र शंकर पवार आहेत, त्यांचं एक काम होतं वैयक्तिक खाजगी काम त्यांचं पवार साहेबांकडे, म्हणून मी त्यांना घेऊन आलो होतो. कारण गेले 40 वर्ष पवार साहेबांचे माझे संबंध आहेत, राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमचे संबंध आहेत आणि शंकर पवारांचं त्यांच्याकडे काम होतं म्हणून मी शंकरला घेऊन त्यांच्याकडे आलो आणि जे काही त्यांचं काम होतं ते सांगितलं आणि पवार साहेब म्हणले मी हे काम 100% करतो संजय, काही अडचण नाही. राजकीय चर्चा काय? राजकीय बिलकुल चर्चा नाही आहे, कारण मी आलो होतो वैयक्तिकच कामासाठी, त्यामुळे राजकीय चर्चेचा काही विषय झाला नाही. विधानसभेसाठी शंकर पवार साहेबांना उमेदवारी देण्याबाबत आता मी फक्त त्यांचं वैयक्तिक कामासाठी आलो होतो शंकर पवारांच्या, ह्याच्यामध्ये राजकीय कुठलाही काहीही विषय झालेला नाही आहे, हे मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगितलं. तुमचे एक दुसरे मित्र आहेत बच्चू कडू, सकाळी साहेबांना भेटून गेलेत, महाविकास आघाडीत कदाचित प्रवेश करतील, ते त्यांच्याबरोबर निवडणूक लढवतील. बच्चू कडूंना जितकं मी ओळखतो, म्हणजे गेले 20 वर्ष बच्चू कडू माझा चांगला मित्र आहे. बच्चू कडू मला नाही वाटत कुठल्या पक्षामध्ये जाईल, त्याचा स्वतंत्र पक्ष आहे, 2 आमदार त्याचे आहेत आणि येणाऱ्या काळात त्याला 2 ते 3 आमदार त्याचे सहज होऊ शकतात, त्यामुळे तो कुठल्या पक्ष जाण्याची रिस्क घेणार नाही असं मला तरी वाटतं. महाविकास आघाडी महायुती सोडून आता महाविकास आघाडी, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझे मित्र आहे पण मी त्यांना काय असं सल्ला देऊ शकत नाही कुठल्या आघाडीत जा किंवा कुठल्या पक्षात जा किंवा कुणाशी गठबंधन करा, हे त्याचा वैयक्तिक विषय. पण हे झालं बच्चू कडूंचं, पण तुम्ही सातत्याने पक्षाच्या भूमिकांविषयी प्रश्न उपस्थित करत असतात, भाजपमधल्या काही भूमिकांविषयी, तर तुम्ही सुद्धा असं काही आहे का? म्हणजे आज तुम्ही पवार साहेबांची भेट घेता, त्याचे वेगळेच राजकीय संकेत मिळतात. राजकीय ऐका ना, राजकीय संकेत काय जातात ह्याच्या पलीकडे माझा मित्र जो आहे त्याच्या मित्राच्या कामासाठी मी आलो इथे, त्यामुळे माझ्या पक्षाच्या लोकांना जर माझ्यावर विश्वास नसेल तर मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. मी फक्त माझ्या मित्रासाठी आलो आहे. माझ्या पक्षाने विचारलं तर मी त्याचं स्पष्टीकरण योग्य आणि चांगल्या पद्धतीने देईल. पण पक्ष सध्या आता काही तुम्हाला विचारतोय, तुम्ही त्यांना काही विचारताय, असं काही घडतंय का सध्या? काय कुठं काय आता दिसत नाही कुठं काय? असं काही नसतं. पक्ष जेव्हा काही मिटिंग्स असतात पक्षाच्या तेव्हा मला बोलवतात, माझ्या वेळेअभावी जिथं वेळ असेल तिथं मी जातो, वेळ नसेल तिथं मी त्यांना कळवतो की मला सध्या काही जमणार नाही, मी माझ्या बिझनेसच्या कामात. पक्ष नेहमी तक्रार म्हणजे नाराजी राहिली किंवा पक्ष माझी गरज असेल तेव्हा पक्ष मला आठवण करतो, असं मी कधी स्टेटमेंट दिलं नाही. असं वैयक्तिक मी कधी असं स्टेटमेंट दिलं नाही की पक्षाला गरज असेल तेव्हाच माझी आठवण करत. असं माझं कुठलं स्टेटमेंट असेल तर मग ते खरं असेल, परंतु मला नाही वाटत मी असं कुठलं स्टेटमेंट. पुढच्या काळामध्ये पक्षाला तुमची गरज भासेल काय सध्या? आता पक्ष आमचा भारतीय जनता पक्ष भारतातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्यामुळे कोणाची गरज नाही भासत. पक्ष संघटना इतकी मजबूत असते की सगळे त्याच्या मागं असतात. पण पर्वतीमध्ये विद्यमान आमदार तुमच्या पक्षाचे असताना तुम्ही पर्याय, मी तुम्हाला अजून सांगतो की वैयक्तिक काम होतं शंकरचं, राजकीय याच्यामध्ये काही नाही. पुण्यामध्ये ऐका ना, पुण्यामध्ये आता सगळ्या जागा वाटपावर नाही चर्चा सुरू झालेली आहे, प्रत्येक जण म्हणजे तुमचे भारतीय जनता पक्षाचे पुण्यामध्ये जे आमदार आहेत आत्ता ते आमदार तर कंपल्सरी राहतीलच, परंतु काही कुठल्या पक्षाच्या आमदारावरती नाराजी असेल, कुठं त्याची पात्रता निवडून येण्याची नसेल, मग तो आमच्या पक्षाचा असो किंवा शिवसेनेचा असो किंवा अजितदादा राष्ट्रवादीचा असो, तेवढा अदलाबदली करण्याचे संकेत पूर्वीच अजितदादांनी पण दिलेत, एकनाथ शिंदे साहेबांनी पण दिलेत आणि देवेंद्र फडणवीसांनी बावनकुळेंनी पण हे संकेत दिलेले किंवा जिथं निवडून यायची पात्रता आहे तिथल्याच उमेदवाराला तिकीट दिलं. 8 पैकी साधारण आमच्याकडे आत्ताचे आमदार आमचे 5 आमदार तर आहेतच आमचे. ते 5 तर जागेत आम्हाला वाटत नाही मला की कुठला आमचा आमदार बदलेल किंवा तिथं कुठं अडचणी आहेत. 3 आमदार आमचे नाही आहेत, एक कसबा पेठ आहे, एक वडगाव शेरी आणि एक हडपसर आहे. 3 जागे आमच्या आमदार नाही. तिथं त्या पक्षाची चर्चा करून सर्वे काढून जो आमदार निवडून यायची पात्रता असेल त्याला कंपल्सरी तिकीट दिलं जाईल आणि ज्याची नसेल तर ते बदलण्यात येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.